मी म्हणतो काही म्हणता आम्ही इमानहीद्वारे बादशहाची चाकरी करत असताना बादशहाने घातलं खानाला जवाखान्याच्या मध्येच पुन्हा का पाठवावं? बादशहाचा आम्हाला सदैवावर विश्वास नाही हे समजायचं का आम्ही? नाही सरदार साहेब, आपल्या ताकदीवर सारी उमेद आणि भरोसा आहे. आबाजी मोहित्यांचं बंड त्यांच्या घरादारावर नांगर फिरून म्हणलं हे का त्या बादशाला ठाऊक नाही का? मायाच्या खांब रवाना करण्याची बादशाही दिमाग कला गरज का भासली? आम्ही ज्याचं नमक खातो त्याच्याशी दगाबाजी करू असा विचार बादशाच्या मनात शिवला तरी कसा? सरदार साहेब, आपल्या मनाची उगाच अशी घालमेल करून घेऊ नका. यथा सांग याचा खुलासा होईलच. बादशाही शिस्तीवर हुकूम वागणे आजवर आम्ही रेख भराई कसूर केली नाही अशी आमची मनोदेवता आम्हाला साक्ष देत असताना दक्षिणेत खानाच्या आगमन म्हणजे आमच्या पराक्रमाला आव्हान ठरल्याशिवाय राहणार नाही. राणाजी अशा वेळी आमचे पती कुंठित होते आहे, इंद्रिया बधीर होत आहेत. आपण मनात उगाच संकोच बाळगता. ठरल्याप्रमाणे खान आपल्या भेटीला येईल. मग त्याच्या मनी असलेला डाव आपल्याला कळल्याशिवाय कसा राहील? आपल्या भेटीसाठी जंगबहादूर बंदला खान आणि प्रधान खान आले आहेत. जा यांना आत पाठव. आइए जंगबहादूर आइए, हम आपके इंतजार में थे. आइए बैठिए. सरदार माने, मैं बहुत खुशी हो रही है आपका महाराष्ट्र देखकर. अरे सचमुच आप जैसे नेकदार मराठे बादशाहच्या दिलजीला आहे जी केवळ अल्लाची मेहर नजर आहे. बादशाही दत्ताची चाकरी करणं हे आमचं कर्तव्य समजतो. आपल्या नेकदारीची जाणीव बादशाही दरबारी खचितच आहे. आबाजी मोहित्याच्या घरादारावर नांगर फिरून त्याचा बिमार केला तेव्हाच बादशाहची नजर आपल्यावर झाली. आम्ही बादशाही हुकमाचे ताबेदार. दरबारी आज्ञा झाली मग आमचं पाऊल उचललं म्हणून समजा. खान साहेब, आम्ही मान मर्तबाच्या आशेने हे करत आहोत असं नाही, तर आम्ही आमचा फर्ज पुरा करीत आहोत. आणि असं असताना बादशाहाने आपल्यासारख्या जंग बहादुराला इथं पाठवण्याचं कारण? आपके ताकत पर हमें पूरा भरोसा है. लेकिन माने हे भांड्यासागर काही असो याचा मुळात नायनाट व्हायलाच हवा. इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रात बादशाह विरुद्ध आवाज उठवण्याची कोणाची दादागिरी होता का माने? खान साहेब, लहान सहान विचारू दंगे धोके अनेक प्रांतात उद्भवता. त्यासाठी बादशहाने घाबरून जाण्याचं किंवा खंत करण्याचं मुळीच कारण नाही. कारण आहे सरदार माने, विषारी वृक्ष उगवतात, भुई सपाट केला नाही तर कालांतराने खोपाळल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला दाट संशय येत आहे आबाजी मोहित्याचा कुणीतरी साथीदार अद्याप जिवंत असावा. आपली शंका निराधार आहे खान साहेब. बंडाचा निवड करताना दक्षिणेने त्यांच्या साऱ्या घरादारावर नांगर फिरवण्यात आला आणि नाही म्हणायला त्यांचा एक मुलगा वाटला. आज तर बुराकी बनून रानावर जप्त आहे. आपका पूरा यकीन है सरदार माने? हा जरूर. बादशहाचे मित्र हेच आमचे मित्र, बादशहाचे शत्रू हेच आमचे शत्रू. आमच्या सगळ्यांच्या मान्यावर संशय करायला आम्ही कचरलो नाही, त्याबद्दल आपण निशंक राहा. बादशहाच्या म्हणी पुरा भरोसा आहे तो तुम्हाला मराठ्या शौर्याचा. म्हणून ही मराठी दौलत सांभाळण्याची जबाबदारी बादशहाने आपल्याकडे सुपूर्द केली आहे. इतकं नव्हे माने, या मराठा किती झालं ती बंडाचा निशाण वरून काढायला पाहिजे. खान साहेब, हवालदिल होण्याचं मुळीच कारण नाही. बादशाह विरुद्ध बंड करायची खडगी आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही. बादशहाच्या म्हणी पुरा भरोसा आहे तुमचा. मराठी सरदार शौर्याचा पुरा जमीन बादशहाकडे असताना ती काही काळजी करण्याची गरज नाही. माने माने तुम आपकी आप बादशाह को मिलने के लिए जाओ. जंग बहादुर बादशाह के सामने आप अपना समर्पण
करतो. जंग बहादूर या सहज आहे. तो चिमुरडा पोर म्हणे स्वराज्याची चळवळ सुरू करून पाहतोय. लेकिन ही स्वराज्याची चळवळ नसून बादशाहाविरुद्ध उघड बंद आहे आणि याची कल्पना आम्ही आपणास दिली आहे. असेल म्हणजे असेल पण बादशाहाला अंत करण्याचं मुळीच कारण नाही. आम्हा मराठ्यांच्या माना अद्याप राड आहे. बादशाही सरदार या नात्यानं त्या बंडाचा बिमोड करणं आमच्यावर आहे. शंभर आम्ही याचा बिमोड केला असंच समजा. पण शहाजी राजांचा मुलगा याच्या मुळाशी असेल तर आपणा शंका का यावी माने. शहाजी राजे बादशहाचे वजीर आहेत. शहाजी राजे बादशहाचे वजीर असले म्हणून त्याची भीती बाळगण्याचं मुळीच कारण नाही माने. राणोजी थोडं मोठ्यांचं राजकारण तेव्हा तेव्हा मोठ्यातही जमा होतं. शिवाय बादशहाच्या हुकमाविरुद्ध ही मोहीम आम्ही हाती घेतली आहे आणि कदाचित बादशहाचा आमच्यावर रोज झाला तर. आणि तुम्ही मुळीच चिंता करू नका. त्या बंडाचा योग्य विमोड झाला नाही आणि यथा कदाचित जर बादशाही रोल म्हणून पडली तर त्याचं खापर आपल्या मातीत फुटल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दिलाची खातर जमा झाली आहे. बापाची फूस असल्याशिवाय बेटा बंडाचा तळ करणं मुमकिन नाही. बादशहाचा शहाजी राजावर पुरा भरोसा आहे. आपला कयात चुकीचा आहे मागे. बादशाह परक्या जातीय भरोसा कधीच करत नसतात. कसं सांगावे आपल्याला. बादशहाची नेकीनं चाकरी करत असताना या शहाजी राजासारखा परजातीय माणूस बादशहाचा वजीर होतो. यापेक्षा दुसरी लांछनापद गोष्ट ती कुठली. आणि याचा सुडागडी आज हर पाक दिलबराचा घुमसतो आहे आणि योग्य वेळ आल्यावर त्याचा ज्वालामुखी बनल्याशिवाय राहणार नाही. जंग बहादूर आपण निश्चित करा. त्या बंडाचा विवाद करण्याची जबाबदारी आम्ही आमच्या शिरी घेतली आहे. आपण योग्य ती दिशा दाखवली त्याबद्दल धन्यवाद. फिर जंग का इंतजाम इस वक्त आपके हुकुम के तालीम पर होगा. कसूरीची बात होणार नाही. ठीक है मारे, हमें आज्ञा दीजिए. अवश्य. शिवाजी भोसला याचा होता उपयोग नाही. याचा तर बंदोबस्त व्हायलाच पाहिजे. कोण आहे रे तिकडे? राणोजींना म्हणावं खाना खानाला छावणीवर रवाना करून ताबडतोब आमच्या भेटीस या म्हणावं. आपल्या भेटीसाठी कोणी सरदार साहेब आले आहेत. आपली भेट होणे म्हणताय. माझ्या भेटीसाठी आणि कोणी सरदार तुझ्या ओळखीचा नाही. चेहरा कधी पाहायला नाही जाता. अच्छा जा त्यांना हात पाठव. आणि तू इथं एकूण ओळख शाबूद आहे ती तुम्ही कशी विसरणार. रक्ताची नाती माणूस सहजासहजी विसरत नसतो. रस्ता चुकला आहे तू. स्वराज्याच्या पायीताना या मानेच्या वाड्यास स्थान नाही. हा वाडा आलमगीर बादशाहीचा आहे. हिंदमत बादशाहीचा नाही. हे माहीत असूनही इथं आम्ही येण्याचं धाडस केलं ते शिवाजी राजांच्या आज्ञेवरून. तर शहाजी राजाचा चिमुरडा पोर राजा कधीपासून झाला ते सांगण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. मामासाहेब झालं गेलं सारं विसरून आपण स्वराज्यासाठी झगडूया. तुमच्या सारख्या महापराक्रमी पुरुषाची आज महाराष्ट्राला गरज आहे. आणि हेच सांगण्यासाठी महाराजानं आज माझ्याकडे तुमच्यासाठी सांगावा काढला आहे. महाराष्ट्रात जर हिंदू धर्म टिकवायचा असेल आणि जर बादशाहीचा जर बिमोड करायचा असेल तर तुमच्या सारख्या शूर पराक्रमी वीराची आज महाराष्ट्राला गरज आहे. कोणत्या मनाची कोणती कल्पना आहे ही. आणि बनतात पुरी ताकद नसताना आकाशात भरारी भरण्याचा आजचा प्रयत्न आहे. हे बादशाहाच्या डोंगरावर सैन्यापुढे तुम्ही बुधवार मावे काय करणार आहात. 100 कौरवांना 5 पांडव पुरून उरलेच ना. त्यांच्याकडे न्याय होता, नीती होती, स्वधर्म
धर्माची चाड होती म्हणून सरदार साहेब जे आपलं आहे ते आम्हाला जन्माला प्राप्त झालं ते जर आम्ही कमावलं नाही तर या महाराष्ट्रात जगून तरी काय उपयोग यासाठी स्वातंत्र्यासाठी लढता लढता मेलेलं काय वाईट आम्ही तो आपला रस्ता सुधार तुझ्या बापाने सुद्धा हेच केलं आणि शेवटी त्याचं सोनं झालं आणि आकाशला चंद्रावर फकवण्याचा अव्यास सोडून दे आणि बादशहाच्या चाकरी रुजू हो. सरदार साहेब स्वतःहून आम्ही बादशहाचा बंड स्वीकारला ते आम्ही काय जिवंत राहण म्हणून आणि मरणाची भीती कोणाला पक्क्या सत्याचं जोखम मानेवर घेऊन लढता लढता जर आम्ही गेलो तर आम्हाला त्याच्यातच सूड वाटणार. आम्ही निवडपणे आपला मार्ग सुधार नाही पेक्षा मी इथं आलोय तर फक्त आपली समजूत काढण्यासाठी नाहीपेक्षा तुम्हाला सरळ मार्गावर आणण्यासाठी. बोलून माझा अंत पाहू नकोस. माझ्या बहिणीचा मुलगा म्हणून अजूनपर्यंत गप्प राहिलो नाही तर एवढ्याला बच्चार करणारी जीवा मुळासकट उचलून काढली असती. स्वाभिमानी मराठ्यांच्या जीवा कधी उपटता येणार नाही. स्वराज्यासाठी झटलं ही गाजा, स्वराज्यासाठी झटलं ही गाजा, स्वराज्यासाठी झटलं ही गाजा, नाही करणार दयावान, नाही करणार दयावान, स्वराज्यासाठी झटलं ही गाजा, स्वराज्यासाठी झटलं ही गाजा. मी वाट पाहत होतो गेले कित्येक दिवस. ज्या हाताने तू माझ्या बाबांचा वध केला त्या हाताने आता निकामी केल्याशिवाय राहणार नाही. अविचारी पोरा अजूनही विचारतात. विचार फक्त येतात तुझ्या सारख्या देशद्रोहाला माती मिळवण्याचा. जी मरकट्टा यहाँ कैसे आया? आज भोसले आमचा पुत्र शिवाजी याने एक एक भावना जमा करून स्वराज्याचा घर घातला आहे. त्यापैकी हा एक मरकट्टा आहे. खान साहेब आम्हाजी वैद्यांचा मुलगा हम्मी तो हात. तो यह बात है शिवाजी तिथे पाचशाची चाकरी करत असून कोणाला इथे स्वराज्य कोणाला फौज देतो काय? आणि या जी संकल्पाची इत्यामूल बातमी याला माहिती असल्याशिवाय असणार नाही. बोला मरकट्टे शिवाजी का क्या इरादा है? मला माहित नाही. तुला सगळं काही सांगावं लागेल. मला मोक्याने हो मान. आम्ही खरं ते सांगून मोकळा हो आणि तुझी चांबडी वाचव.
राणोजी, तुम्ही मराठ्यांच्या पोटी जन्माला तरी का आलात हेच आम्हाला समजत नाही. अपवाद बंद कर बरगट्टे. तुझ्या सगळं काही सांगावं लागेल. खान साहेब, असुराचे फटके मारा तर सुळी द्या. भाषण तोंडून तुम्हाला कोणतीच माहिती मिळणार नाही. हे खाल्ल्या अन्नाची चाळ आणि दिलेल्या शब्दाची वचनबद्ध असते. क्या बात है राणाजी, आसूर दो. अब ढोंग नहीं, ये आसूर तेरी जबान खोलेगा. शांत हो खान साहेब, शांत हो. तुमच्या या आसुराच्या फटक्याने याचं तोंड खुलणार नाही. ही सारी जबाबदारी आपण माझ्यावर सोपवा आणि आपण आपल्या छावणीकडे पडता. सगळी इत्यांगत माहिती आपल्या कानी येईल. माझ्यावर भरोसा ठेवा. क्या बात है राणोजी, चला इस मर्द को अंदर एक कोठरी में लेके जाओ. राणोजी, तुम सारे मराठे यहाँ इकट्ठे हुए हो, इसलिए वो शिवाजी हमारे हाथ नहीं लग रहा है. खान साहेब, खान साहेब, हाँ वेंको जी, तुम सभी मरकट्टे यहाँ पे इकट्ठे हुए हो, नहीं तो शिवाजी ऐसा कर नहीं सकता. खान साहेब, आपण अच्छा मर्जीतल्या आम्ही तुम्ही सरदार आहात म्हणून हा आराम निमूटपणे सहन केला नाही. काय राणोजी, अरे उगाच माथ्याचा अंगार करण्यात काय हासिल होणार आहे. तुमच्या लेखीचा पुरावा आम्हाला आणि काहीतरी पाहता येईल. खान साहेब, इतकी वर्ष आम्ही बादशहाची चाकरी करत आलो आहोत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, लेकिन कोणत्याही परिस्थिती शिवाजीला आमच्या समोर हजर करावाच लागेल. प्रत्यक्ष शिवाजीला बादशहा समोर उभा केला की शहाजी राजावरचा बादशहाचा आंधळा विश्वास उडून जाईल आणि शिवाजी प्रमाणे शहाजी सुद्धा अंधार कोठडीत खितपत मरून जाईल. आणि यदा कदाचित हे आपला जमलं नाही तर आपण फितूर आहात याचा पुरावा देण्याची आम्हाला गरज नाही. राणोजी, पुढे येणाऱ्या संकटाची आम्ही आपला चाहूल करून दिली. आमचं काम संपलं. आम्ही जातो आमच्या छावणीकडे. आज तुमची मुद्रा आम्हाला एवढा कसला विचार करताय. अभिराम वैद्य दुश्मनाच्या तावडीत सापडलाय नाही दादाजी. कुठल्याही एकाच गोष्टीवर आमचं मन तोरणा किल्ला घेऊन आम्ही स्वराज्याचा श्री गणेश शागाचा आणि लागोपाठ हंबीरराव सारखा नेकचाच मराठा यवनांच्या अंधार कोठडीत खितपत पडला. शिवबा, आज जरी हमीर दुश्मनाच्या तावडीत सापडला असला तरी आमचे मराठे सरदार त्याची सुटका केल्याशिवाय राहणार नाही. आई भवानीच्या आशीर्वादानं आणि महासाहेबांच्या पुण्याने तुम्ही स्वराज्याचा कंकण हाती बांधलास आणि तुम्ही जर असे विचार मग्न राहिलास तर आमच्या मावळ मराठ्याने कोणाच्या तोंडाकडे पाहावं. दादोजी, बाह्यांगी समाधान मानण्याचा आम्ही खूप प्रयत्न, पण अंतरातली तळमळ आम्हाला स्वस्थ बसू दे. शहाजी राजाला पादशाने कैद केल्याची खबर आहे आणि मस्तक कसा ती पेटून भन्न फितुरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून भारदरबारात त्यांना बेइज्जत करण्यात आलं. हे शल्य आमच्या मध्ये सारखं पोचत आहे. हा अन्याय आहे दादोजी, हा अन्याय आहे. शिवा, हे सारं खरं आहे, पण शुभा, आज राजवट जर अन्यायाने बरबटलेली असेल तर आम्हा मराठ्यांना तिथे न्याय कसा मिळणार. तुमचं हे तरी आपण सहन करायला हवं. पण का आमच्या कार्यात राजा
युद्धाचा तीळ मात्र संबंध नसताना त्यांना ही सजा का? हाच खरा पाठशाही नाही. प्रत्येक युद्धाचा बिमोड सरळ मार्गाने करण्यापेक्षा दगाबाजीनं लाज लुचपतीने त्याचा प्रतिकार करतात आणि अशा या अघोरी सत्तेला तुला शह द्यायचा आहे. त्याची तमामी बागत नाही. बादशहाच्या अघोरी सत्तेला शह देण्यासाठी माझं मावळ मर्द बनवते, खांद्याला खांदा लावून सज्ज आहे. पण काय आमच्या मास साहेबाला काय वाटेल याचा आम्ही विचार करीत आहोत. आज साहेबांना भेटून आम्ही इथपर्यंत आलो. मग काय होणाऱ्या मास साहेब? मासाहेब फार अस्वस्थ दिसले. घडल्या प्रकाराबद्दल त्यांना फार दुःख झाले. पण त्यांनी तसं काही बोलून दाखवलं नाही. मग सांगा दादोजी, अशा वेळी आमचा मस्तक विचारानं बधीर नाही का? पण मास साहेबांचं तरी काय चुकलं? माता आणि पत्नी अशा दुहेरी बंधनात त्या संघटना त्यांना म्हणावं, कोणत्याही परिस्थितीत आम्ही पिता पुत्राचा नाता विसरणार नाही. पण शोभा, शंकेची पाल मनात सुटसुटते आहे. शंका? कसली शंका? राजांच्या जीवाला दगा फटका झाला तर? दादोजी, डोंगरा एवढा काही सापला आणि तुम्ही देखील हादरला. आम्ही असंच सिंहाचे बच्चे आहोत. आम्ही कोणत्याही संकटाला टकबगणार नाही. पण शोभा, आमची ताकद अपुरी पडते आणि म्हणूनच आमचं मन हे कवे खातं. निदान राजाच्या सुटकेसाठी तरी आपण माघार घ्यावी. हे आता होणार नाही दादोजी, ते आता होणार नाही. पण पाचशाचं अफाट सैन्य, अफाट शस्त्रसाठा यापुढे आपला निभाव लागणं शक्य नाही. दादोजी, तुम्ही हे मला सांगा. आजवर तुम्ही आम्हाला हेर येतील आणि आज आम्हाला नाउमेद करता. नाईलाजानं केवळ राजांच्या सुटकेसाठी तरी नाही. आता माघार खेळ नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना दादोजी, माझा महाराष्ट्र माऊलीने स्वातंत्र्यासाठी फोडलेला हंबल, परकीयांच्या तलवारीला बळी पडलेला माझ्या माय भगिनीच्या आत किंकाळा अजूनही माझ्या काळजाचा ठाव घेतला. शांत कसा अगदी पेटून उठताय. शांत हो शुभा, शांत हो. तुझ्या कर्तव्याआड मी येतो असं नव्हे, पण आज आमचे मोठमोठे सरदार बादशहाच्या चाकरीत रुजू आहेत. अशा वेळी तू एकटा काय करणार? मी एकटा नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू आपले प्राण पणाला लावून या मायभूमीचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आमची धडपड आहे ती स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी. आम्हाला कुणाची तीळ मात्र ही भूमी नको, पण आमचं स्वतंत्र हिरावून घेऊ पाहण्याचे हात कलम केले जाते. हे उज्ज्वल आहेस किंवा, पण परिस्थिती अनुकूल नाही. म्हणून आम्ही माघार घ्यावी. दादोजी, स्वराज्याची चळवळ नेहमी प्रतिकूल परिस्थितीचा जन्म घेते. परकीय सत्तेचा दूध जुगारून घेण्यासाठी आम्ही अनुकूल परिस्थितीची वाट पाहत बसलो तर कल्पांतापर्यंत आम्हाला गुलामगिरीत खिदमत करावं लागेल. रक्ताच्या नद्या आणि हाडाचे बुरुस बांधूनच आम्हाला वाटचाल करावी लागेल. याची कल्पना आम्हाला असं का वाटतं तुम्हाला? शोभा, तुझा हट्ट जर कायम असेल तर मी तुझ्या कर्तव्याआड येत नाही. पण अजूनही परंतुची भाषा. दादोजी, आता आम्ही ऐन वेळी जर माघार घेतली तर स्वतःच्या जन्मदात्याचा
बापाचा जीव वाचवण्यासाठी आम्ही हजारो मावळ मराठ्यांच्या आहुत्या दिला असं नाही का होणार? दादोजी आता माघार नाही. आई भवानीच्या मध्ये असेल तेच होईल. आपल्या सांगण्याबरोबर तोरणा किल्ल्याची डागडुजी करून आम्ही परत आलो आहोत. खानानं व्यंकोजीवर फिकिरीचा आरोप ठेवला आहे. त्याची शहानिशा भर दरबारात करण्यात आली. आपणावर घेतलेल्या आरोपामुळे व्यंकोजी माने सुडानं पेटून निघाला आहे आणि त्याने आपणास जिवंत पकडण्याचा विडा उचलला आहे. शुभा, व्यंकोजी माने सुडाने बेफान झाला आहे. अशा वेळी गाफील राहून चालणार नाही. जशी आई भवानीची इच्छा. दादोजी, आम्ही स्वतः व्यंकोजीच्या भेटीसाठी जाणार नाही महाराज, आपण फक्त मनसुबा सांगावा. अंमलबजावणी करण्याचं काम आमचं. हा देह स्वराज्याच्या कामी यावा हीच आमची इच्छा. पण महाराजांनी स्वतःहून संकटात उडी घेऊ नये. तुमच्यासारखे शूरवीर मराठी आमच्या पाठीशी असताना आम्हाला कोणत्याही संकटाला घाबरण्याचं कारण नाही. आम्ही स्वतः जातीनं व्यंकोजी मानेच्या भेटीसाठी जाणार आहोत. महाराज, बोलल्या शब्दाची माफी असावी, पण इथं जाण्यात काही अर्थ नाही. शुभा, रूपाजी म्हणतोय ते योग्यच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही त्याला भेटण्यासाठी जाल आणि त्याने दगाबाजी केली तर तरी आमचा निश्चय ठरणार नाही. व्यंकोजी माने शूर आणि अशा शूर मराठ्यांची आम्हाला गरज आहे. प्रत्यक्ष व्यंकोजी मानेला भेट देऊन त्याचा उपयोग स्वराज्यासाठी करून घेता येईल. नाहीपेक्षा गंभीर कुठे आहे ते तरी समजेल. शुभा, तुझा हट्ट जर कायम असेल तर मी तुझ्या कर्तव्य आरेत नाही. पण रूपाजीला मात्र सोबत असू द्या. जशी आपली इच्छा. जय भवानी. जय भवानी. ताईसाहेब, देवाची पूजा देवळा दिवसात करावी लागते का? असं कुणी सांगितलं तुला? आता तुम्हीच बघा ना, देवळात कशा पाय येतायचा. देवाची पूजा करत्या त्या जादा भरणा असतो तो कुवारी पोरींचा. म्हणजे माझ्यासारखेच ना? आशी बराबर बोलल्याचा. पण म्या म्हणतो या तरण्या ताट्या पोरींना देवळा बिगर देव कौशल नाही की काय? समजतात बरं तुझी ही बोलणी. चुकलो ताईचा, क्षमा करा. चुकलेल्यांना मार्ग दावलो तुमच्यासारख्या शहाण्या माणसाचं काम. पण म्या म्हणतो या देवळा बिगर देव नाही की काय ह्या जगात? माझं आपलं खुलं मत. अरे वेड्या, असं कुणी सांगितलं तुला? देव हा चराचर वस्तूत भरलेला आहे. देवाचं अधिष्ठान सर्व ठिकाणी आहे. फक्त माणसाची श्रद्धा असायला. असं म्हणता? मग मी एखाद्या ठिकाणी श्रद्धा धरली तो देव पावल मला. नेमाची, तुझं लग्न झालं आहे? छा 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 छा. आपण भलता विचार केला ताईचा. अहो, तुमच्या समोर असं वांगा कधीच बोलणार नाही. हो ताईसा, मला ना तुमच्या त्या देवाला भेटायचं आहे. नेमाची, भक्त प्रल्हादाच्या भेटीसाठी देव खांबातून नाही का प्रगटला? हो. जेथे शुद्ध भक्ती तेथे देवाची नसते. असं म्हणता? मग विचारू? विचार. तुम्ही देवळात कशा पाय येतायसा? तुम्ही देवळात कशा पाय येतायसा? खरंच नेमाची, तू खूप शहाणा आहेस. काय असं तुम्ही म्हणता? पण माझी बायको काय म्हणते? ती म्हणते कशी? जरा कान आखूड झाले नाही तर शोभून दिसला असता. अरे खरं प्रेम आहे तिचं तुझ्यावर. अहो म्हणताय का? अहो आमची ती म्हणजे पोलादाचं पाणी करणारी भट्टी आहे, भट्टी. एकदा का तिच्या तोंडाचा तो खाना सुरू झाला
की आम्ही बर्फासारखं इथून जातो ना अशी वस्त गंगावर येते सांगू काय सांगू ना बाई तुझी महती काय सांगू ना बाई तुझी महती किती वंगाळ वाटते माझ्या किती वंगाळ वाटते माझ्या किती वंगाळ वाटते तू चल पाहू लवकर, आपण घरी जायला हवं ना. आज देवदर्शन केलं तर ऐका जमायचं. अरे वेडा आहेस की काय? म्या वेडा काय, पण मला तुमच्या त्या देवाचा लई राग येतोय. कसला रे? स्वतः आसनावर उठत नाही आणि दुसरा आलेला पावत नाही. म्हणजे अहो ताईसाहेब, तुम्हाला त्या देवळातून ज्यांनी सोडवलं त्यासनी तुमच्या बाबांनी होय करून ताईसाहेब, आता ते सुटणं शक्य नाही. सरदार साहेबांनी त्यांना खानाच्या स्वाधीन केला आहे म्हणे. अरे बाबा, कोणता डाव सांग नेमाची, त्यांना कुठे ठेवलं आहे माहित आहे तुला? नगर चौकाच्या अंधार पोटली. मग मी निघाले. कुठे? पाय येतील तिकडे. काय रे मगर गठ्ठा, डोळे असून आता आंधळासारखा काय वागतोस? दिसते की नाही तुला? का फरक एवढा मुझे पहचान नाही? तो विचार करतोय. जनावर म्हणावं तर कान लांब दिसत नाही, आणि बोकुड म्हणावं तर शेपूट नाही, आणि माणूस
या समध्या प्रश्नाची उत्तर एक 7 में म्हणताय क्या? हा एक 7 म्हणताय. तर मग म्या स्वर्गात चालले या लेकिन क्यों? तुझ्या बाला भेटायला. हैवान, ज्यादा बकवास करेगा तो जबान काट कर हाथ में दूंगा. आईने केली छबी निहाली होतीस काय? अच्छा, तो तुम खुशी से जा. और सुनो, तुम किधर रहता है, तेरी शादी हुई क्या नहीं, यह बता के जा. अरे हैवान, तुम्हाला कोण समजतोस रे? अरे ही मराठ्याची औलाद आहे, समजलास काय? अरे बिना मामा आता, अरे बिना मामा आता, अरे बिना मामा आता. लावली गाणं देशाचे वेला, लावली गाणं देशाचे वेला, लावली गाणं देशाचे वेला. अरे बिना मामा आता, अरे बिना मामा आता, अरे बिना मामा समजला काय? स्वराज्याचा शूरवीर मी, स्वराज्याचा शूरवीर मी. स्वराज्याचा शूरवीर मी, स्वराज्याचा शूरवीर मी. स्वराज्याचे रक्षण करू, स्वराज्याचे रक्षण करू, स्वराज्याचे रक्षण करू. अरे बिना मामा प्राण, अरे बिना मामा प्राण, अरे बिना मामा प्राण. लावू प्राण देश सेवेला, लावू प्राण देश सेवेला. अरे बिना मामा प्राण, अरे बिना मामा प्राण, अरे बिना मामा प्राण. स्वराज्याचा शूरवीर मी, स्वराज्याचा शूरवीर मी. स्वराज्याचा शूरवीर मी, स्वराज्याचा शूरवीर मी. स्वराज्याचे रक्षण करू, स्वराज्याचे रक्षण करू, स्वराज्याचे रक्षण करू. अरे बिना मामा प्राण, अरे बिना मामा प्राण, अरे बिना मामा, अरे बिना मामा प्राण. अरे वा 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 वा, भाग्यवान आहेस तू. अरे पुढे आम्ही मराठी जर रणांगणावर शौर्य गाजवताना झेललेले वार हे आम्हा मराठा मुलीचे अलंकार, समजला? शाबास, आहे खरी आमची बहिणी चंडिकेचा अवतार. अशा मुली जर घरोघरी जन्माला आल्या तर स्वराज्य मिळवण्यात कितीचा अवकाश आहेत करा नशीबवान. अरे पण मी होतो आहे ना हैराण. बर, ते जाऊ दे. जरा ताईंच्या कानावर ही गोष्ट घातलीस ना. हो. बर, मी निघतो माझ्या कामगिरीवर. प्रथम तू माझ्या सोबत जा, तुला माझी छावणी दाखवतो. चल दोस्ता. आणि कधी काही अडचणीच्या वेळी वाचली तर आपले शेर वाजवायला विसरू नको. चल दोस्ता. मराठ्यांच्या मारभूमीनं माझ्या सारख्या मर्दांच्या मर्दमुखीवर यशाची मोहरबंदी न करता यवनासमोर मान मुकवणाऱ्या व्यंकोजी मानेसोबत कृपेची मेहर नजर करावी. ह्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं. तर त्या तलवारीला शत्रूला बंदपुरी करून सोडणारा हा हंबीर त्यांच्या बंधनात खितपत पडला आहे. या दुर्दैवी महाराष्ट्राला स्वराज्याची घोडी करणार तरी केव्हा. ह्या काळोख्या रात्री वावरणार कोण आहे इकडे. दुर्दैवी महाराष्ट्रात तुझी सेवा आता माझ्या हातून घडणं अशक्य आहे. कोण आहेस तू. शिरसेन करणारा खाटीकच ना. नाही, या यमयातनातून सुटका करून
स्वदेश सेवेसाठी सदा मोकळा करणारा मी एक देशसेवक आहे. मराठी दौलतीच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या उदय कालासाठी, शिवशाहीच्या उगवत्या वैभवाची राखण करण्यासाठी तुम्हाला बंधमुक्त करायला आलो आहे. झुंजार मराठा, तुझ्या उपकाराच्या ओझाखाली कधीच हे स्वराज्याचं तोरण बांधलं जाणार नाही. तू आलास तसा इथून चालता हो. परकीयांचा सत्तेचं धोरण या महाराष्ट्रात कधीच उभारलं जाणार नाही. महाराज, असा अविचार करू नका. आलेली संधी गमावू नका. ह्या उगवत्या सूर्यनारायणाबरोबर आपला कडेलोट होणार आहे. कदाचित आपण सुखाने म्हणा, पण आमच्या दख्खनच्या दौलतीची बर्बादी होईल. म्हणूनच म्हणतो, महाराष्ट्राचा जरी पटका असा मातीमोल करू नका. आपला कडेलोट ठरलेला आहे. मरणाची भीती कोणाला? ज्यानं पाळणा पाहिला त्याने माती पाहिलीच. केवळ भीतीने या कैदेतून मी पसार हो. हिंदू धर्माचा होत असलेला लय थांबविण्यासाठी, गो ब्राह्मणांच्या रक्षणासाठी, किंबहुना या स्वराज्याच्या संकल्पासाठी शिवाजी राजेंना तुमची गरज आहे. पण तू आहेच तरी कोण? इथं माझी मानखंडाळा करण्यासाठी जर तुम्ही आला असाल तर इथून चालते व्हा. माझी पुण्याचा समर असेल तर अनाथांचं नाव आणि गरिबांचा वाली माझी जरूर सुटका करेल. खंबीरराव, आपल्या मनाचा मोठेपणा मी जाणत नाही असं का वाटतं तुम्हाला? पण तुम्ही आहेत तरी कोण? पत्नी, ज्यांनी माझ्या जीवनाला आकार दिला, निष्ठेचा विश्वास वाढवला, मिलनाचा एक राह खाऊन ज्यांनी मला समृद्ध केलं, त्याच माझ्या परमेश्वराच्या चरणी वाहिलेलं हे प्रीती पुष्प. गजरा, कोणत्या परिस्थितीत आपली भेट होत आहे? जगण्यासारखं काहीच उरलं नाही. आता व्यर्थ वेळ दवडण्यात अर्थ नाही. तुम्हाला इथून निघायला हवं नाही तर. पण गजरा, पण तू इथं कशी आलीस? हा वाडा माझ्या बाबांचा आहे म्हटलं, मग मला कोण अडविणार? पण गजरा, हे धाडस तू करायला नको होतं. पितृ आज्ञेचं उल्लंघन करणं हे महापाप आहे. कबूल आहे मला, पण स्वदेश बांधवांच्या हिताड येणाऱ्या राष्ट्रघातकी कार्यात केवळ पितृ आज्ञा म्हणून सामील हो. स्वातंत्र्याची गरज असताना आमच्या अभागी महाराष्ट्राच्या दास्य शृंखला मजबूत करू. मग या महाराष्ट्रात जन्म घेऊन काय उपयोग? तुम्हाला कल्पना नाही गंभीरराव, उद्या आपला कडेलोट होणार होता. अगं वेडे, मरण कधी कुणाला चुकलं आहे का? तुझ्या वडिलांच्या हातून जर मला मरण आलं असता तर मी माझं भाग्यच समजलं असतं. सभद्र बोलू, तुम्ही इथून निघून जा. तुला सोडून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुला मी संकटात लोटू. माझ्याबद्दल आपण चिंता करू नका. यदा कदाचित देहाची ताटातूट झाली तरी जीवाशिवाची भेट अगदी परिसाच्या मोठेपणानं लोखंडाला सोन्याचं रूप येतं. चंदनाच्या सानिध्यात इतर वृक्षांचं सुद्धा तसंच होतं. तसंच सुद्धा माझ्या जीवनात तसंच झालं. माझं तोंड बंद करण्याचा स्वारींचा खासा उपाय आहे. शब्द संपले, बोलणं आणि मितूपणाही संपला. मुख्या मनाचं हित अति मुकेपणानं जाणलं आणि अखेर इथून निघून जाण्याचा वेळ अगदी समीप आला. मुक्या मनातलं रोखत मुक्या मनाला उमगलं की शब्दांच्या देवाणघेवाणीला किंमत उरत नाही. गजरा, गजरा येतो मी. आई तुले स्वामींनी आपलं रक्षण केलं. आई तुले स्वामी, माझ्या बाबांनी हे काय रंगलं आहे? बाबांचं हे कृत्य पाहून शर्मेनं मान खाली घालावी लागते. बाबांना तुझा विसर पडला की काय? परकीयांचं दास्यत्व पत्करून स्वकीयांवर हत्यार चालवणाऱ्या माझ्या बाबांना आता तुझा जागा आहे ग. त्यांचं रक्षण आता तुलाच करावं लागेल. देवी भवानी तू कुले स्वामिनी, देवी भवानी तू कुले स्वामिनी, देवी भवानी तू कुले स्वामिनी, देवी सविते तू जळणार
केव्हाच सीमेपार. काय खंबीर पळाला? होय, तूच सोडून दिलास त्याला. मीच सोडलं त्यांना. बाबा, स्वराज्याचा तारा ढगांच्या बुजगवण्यात किती वेळ लपणार? गजरा, मुलगी आहेस तू माझी. तेच तर माझं दुर्भाग्य आहे. पोरी, घडू नये तेच कळलं. एक खंबीर सुटला, पण पितूचा आरोप माझ्यावर पक्का बसला. नाही, शिवाजी त्याच्या साथीदारासह नसताना जात पळला. बाबा, काय करा ओळखलात तुम्ही? तुम्ही मराठेच मराठ्यांच्या नाशाला कारणीभूत व्हावेत ना? स्वकीयांच्या रक्तानेच जर तुमच्या तलवारी रंगणार असतील तर प्रथम माझा शिर धडा वेगळं करा. मग या महाराष्ट्राचं भवितव्य कुणाच्याही हाती असो. त्या महाराष्ट्राचं भवितव्य माझ्या हाती आहे. असं असेल तर शिवाजी राजे आपले दुश्मन नाहीत बाबा. तुम्ही दोस्तीचा हात त्यांच्या हाती द्या आणि सगळेजण गुण्या गोविंदाने राहा. या महाराष्ट्राचा इतिहास घडून स्वातंत्र्याची गाथा गगनात घुमवा. शिवाजीची दोस्ती शक्य नाही. वेळ आली तर रणांगणात धोकेबाज करणाऱ्याची दोस्ती. शिवाजी लुटारू आहे, बादशहाचा दुश्मन आहे. नाही बाबा, बादशहा या व्यक्तीबद्दल राजांच्या मनात द्वेष नाही. कोणत्याही धर्माबद्दल त्यांच्या मनात भेदभाव नाही. त्यांना संताप येतो तो यवनांच्या जुलूम जबरदस्तीचा आणि म्हणूनच त्यांनी हे स्वातंत्र्य युद्ध आरंभिले आहे. माझा ऐका तुम्ही बाबा आणि शिवाजी महाराजांना साथ द्या. हे कदापि शक्य होणार नाही. पण लक्षात ठेवा, खानाबरोबर आपली ही कबर हा महाराष्ट्र बांधल्याखेरीज राहणार नाही. एक अक्षर देखील पुढे बोल नकोस. काय दिशाला आहे त्या घोराची? माझ्या तलवारीचा डंका अजून त्याला ठाऊक नाही आहे. अक्षर हाराचा माझ्या फळाचा आहे मी. स्वतःला जातीवंत अस्सल मराठा म्हणविता आणि यवनांची शान राखून स्वबांधवांच्यावर तलवार चालवता. त्यांचा पराभव कधीच होत नसतो. सरदार साहेब, पिण्याचा घर घाबरून जाण्याचं कोणीच कारण नाही. कारण नाही कसं राणाजी? इतकी वर्ष आम्ही बादशहाची चाकरी करायला आलो आहोत. माने खान बादशाला काय निवेदन करील? माने हिम्मत बाळगा. छातीची हिम्मत खचू देऊ नका. अस्सल हाराचे मर्द मराठी आहात आपण. बादशहाच्या अन्नाला आम्ही कधीच बेमान झालो नाही. आमच्या दर्जाची फील भराई दमानं वाळगता. आमच्या डोळ्याला काही खुळगुस घालला तो शहाजीचा पोटा निस्तनाभूत झालाच पाहिजे. आमची ताकद त्या शिवाजीच्या दगाबाजीला पुरी पडेल असं वाटत नाही. कदाचित शिवाजी समोरासमोर लढला असता तर गोष्ट वेगळी होती. पण आपल्या बोलण्याचा अर्थ अतिशय साधा आहे. मात्र शिवाजी आमच्या युद्धाचे आवाज कधीच स्वीकारणार नाही आणि त्याच्या दगाबाजीला उत्तर द्यायला तुम्हाला जमणार नाही. म्हणजे करायचं काय आहे आपल्याला? आपली गजरा तिच्या शिवाजीला सामील आहे. माने, जोपर्यंत आपल्या वाड्यातून गजरा शिवाजीला जाऊन मिळत नाही तोपर्यंत आपण शिवाजीचं काहीच करू शकणार नाही. पोरीचा आता निकाल लावून टाकतो. छे, आमच्या बोलण्याचा रोष तसा नव्हता. स्पष्ट माहिती सांगा राणोजी. शिवाजीला नेस्तनाबूत करण्याबद्दल गजरेचा हात कुणाच्या तरी हातात द्यायला हवा. तो अद्याप आम्ही अजून विचार केला नाही. तोच करणं जरुरीचं आहे. मग सुचवा येतात असतात. आपली जर काही हरकत नसेल तर गजरेचा हात आम्ही आमच्या हातात काय बोलत आहात? गजराच्या जहागीरदाराची मुलगी आहे. ती आमच्यासारख्या थोला मोलाच्या घरातच राहील. तुम्ही आमच्या हाताखालचे साधे सरदार आहात. आणि सिंह तरी सापडला पण मेलेलं जनावर भक्षण करत नसतो. माने क्षमा असावी, कसुरीची माफी असावी. तुम्ही आपली लायकी ओळखायला हवी होती. आम्ही झुंड बेच्यात सापडलो असता. आमचा दोष सावळ्याचा सोडून तुम्ही आम्हाला बेताल बनवता. शरम कशी वाटली नाही आपल्या जीवाला? माने क्षमा करा या चाकराला. सांग द्या माझ्या नजरेतून. जा म्हणताय ना. तुला स्वामीनी, तू
आमच्या मनाची परीक्षा तर पाहत नाही का? ही सगळी बातमी खानाकडून बादशहाच्या कानावर गेली नाही. नाही, शिवाजी मिळालाच पाहिजे. या सर्व घटनामुळे भेंकूजी माने फार चिडला आहे. या दिवशी जलाल खानाच्या छावणीत त्या दोघांचं संभाषण ऐकलं. तलब खान विजापूरहून येण्या अगोदर राजांना पकडण्याचा त्याने विडा उचलला आहे. त्याची ती प्रतिज्ञा ऐकली आणि माझ्या पायातलं प्राणच संपलं. भेंकूजी माने आपला शब्द पुरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या दौलतीला का दिल्या वाचून राहणार नाही. रुपाजी, कसं सांगू तुम्हाला, मानेला कुठल्याही परिस्थितीत धोका पोचता कामा नये असं महाराजांचं मनोगत आहे. पण आज आमचं मन कसं अगदी असह्य होतं. दुखावलेला सर्व डाव टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा चुकवीची कामगिरी जलाल खानानं माझ्यावर सोपवली आहे. कामगिरी आणि तुझ्यावर उदिते, मी त्याचा विश्वासू नोकर नव्हे का? होय, हे माझ्या लक्षातच आलं नाही. तलब खान बिजापूरहून रवाना झाल्यापासून जलाल खानाला चारही दिशा मोकळ्या झाल्या आहेत आणि त्याने मला असा हुकूम सोडला आहे, आज रात्र त्याच्या शामियान्यावर आज गाणं व्हायला हवं. आणि ते जर का झालं नाही तर माझ्याकडे लोट पक्का. म्हणून ते आता मी काय करू काही समजत नाही. रुपाजी, तू घाबरू नकोस. खानाची सर्व व्यवस्था मी केलेली आहे. त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. सांगता म्हणते आता माझा जीव भांड्यात पडला बघा. पण त्यासाठी भेंकूजीच्या वाड्यावर जाऊन तुला माझा गजराला निरोप द्यावा लागेल. अगदी एका पायावर. ती पहा, गजरा ताई इकडेच येत आहे. मी निघतो. आपली भेट श्यामजी अनावर. जय भवानी. जय भवानी. गजरा, अशी भेलेल्या हरणीसारखी काय पाहतेस माझ्याकडे? त्या दिवशीचे उपकार मी अजूनपर्यंत विसरलो नाही. असं बोलायचं नसतं, आम्हाला नाही आवडत. मग पाय धरू का? माझी सारी पुण्य ही याच माणशी नाही. गजरा, तुझी जागा तिथं नाही तर तिथं आहे. सुका स्वामिनी तू मम हृदया, सुका स्वामिनी तू मम हृदया, सुका स्वामिनी तू मम हृदया. या चंद्राची बाजजनी, या चंद्राची सुका स्वामिनी तू मम हृदया, सुका स्वामिनी तू मम हृदया. मम जीवाची तुझ्या स्वामिनी, मम जीवाची तुझ्या स्वामिनी. मम जीवाची तुझ्या स्वामिनी, मम जीवाची तुझ्या स्वामिनी.
आज तुला माझ्यासाठी एक कामगिरी करावी लागेल, आहे ना तुझी तयारी? खंबेराव, आपल्या चरणांवर मी सर्वस्व वाटले आहे. मनानं मी आपणास वरिले आहे. मराठ्यांच्या मुलीचं लग्न लागतो ते तळपत्या तलवारीशी. हे काय मला माहित नाही. सांगा, अगदी निशंकपणे सांगा. हा तुला रात्र रुपाजी सोबत खानाच्या शामियानावर जावं लागेल, त्यांना नाचून गाऊन खुश करण्यासाठी. इतकंच नव्हे तर तुझ्या त्या गाण्यात ते एवढे पागल झाले पाहिजे की आम्ही संधी साधून ताबडतोब त्यांच्यावर हल्ला करू. करशील ना एवढं काम माझ्यासाठी? जा, आपण आता बाकीचं काम वाटेतच बोलत बोलत बोलतो. चला.